सिस्टीमशी लढण्यासाठी स्वतः सिस्टीमचा भाग झाल्या रत्ना देबनाथ यांची थेट विधानसभेत एंट्री। अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर केवळ ओरडून चालत नाही, तर सत्तेच्या खुर्चीवर बसून बदल घडवावाच लागतो। हे पश्चिम बंगालच्या रत्ना देबनाथ यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। घरगुती हिंसाचार आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध दीर्घकाळ लढा देणाऱ्या रत्ना देबनाथ यांनी आता थेट विधानसभेचे दरवाजे ठोठावले असून त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। संघर्षातून सत्तेपर्यंतचा प्रवास रत्ना देबनाथ यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। त्यांनी स्वतःच्या आयुष्यात सिस्टीमच्या निष्काळजीपणाचा अनुभव घेतला होता। सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी किती सरकारी उंबरठे झिजवावे लागतात हे त्यांनी जवळून पाहिले। अखेर बाहेरून टीका करण्यापेक्षा सिस्टीममध्ये जाऊन ती सुधारणे हा मार्ग त्यांनी निवडला। घरगुती हिंसाचाराला सामना केल्यानंतर त्यांनी खचून न जाता इतर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काम सुरू केले। राजकारणात कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ जनसेवेच्या जोरावर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला।